येस, सगळ्यांना नमस्कार. हॅलो मुलांनो, गुड इव्हिनिंग. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. गुड. येस, तर तुमच्या सगळ्यांचं आजच्या रेग्युलर सत्रामध्ये मी स्वागत करते. आणि आज आपल्या बरोबर सुजय दादा आहे. तर सुजय दादा आज आपल्याला आजचं सत्र आपल्यासाठी छान घेणार आहे. तर आपण पहिल्यांदा सगळेजण सुजय दादाचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूयात. येस. हा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुजय दादाबद्दल मी थोडीशी ओळख करून देते. आपल्या पुण्यामध्ये कमिन्स म्हणून कमिन्स इंडिया नावाची एक कंपनी आहे. आणि जशी भारतात कंपनी आहे तसंच जगभरात पण वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत कमिन्स कंपनीच्या. आणि कमिन्स कंपनीमध्ये सुजय दादा काम करतात. आणि कमिन्स कंपनी जसं वेगवेगळ्या प्रॉडक्ट तयार करते त्याच पद्धतीने समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी, म्हणजे जिकडे महिला असतील, मुली असतील, छोटी मुलं असतील, असे वेगवेगळे समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कमिन्स कंपनी खूप छान पद्धतीने काम करते आहे गेल्या अनेक वर्षांपासून. तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून कमिन्स कंपनीमधून सुजय दादा आपल्यासाठी आज व्हॉलेंटिअरिंग करणार आहेत. आणि ते आपल्याशी खूप छान गप्पा मारणार आहेत आणि आपल्याला छान छान गोष्टी शिकवणार आहेत. तर मी सगळ्यांना अशी विनंती करते की जेव्हा सुजय दादा बोलत असतील त्यावेळेला आपण छान आपला माईक बंद ठेवायचा. आणि त्यांनी जेव्हा आपल्याला विचारलं काही प्रश्नांची उत्तरं तर तेवढ्यापुरती आपला माईक आपण सुरू करूयात. पण तुमचा व्हिडिओ तुम्ही सुरू ठेवा, कारण आज आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत ना, मग त्या कळल्या पाहिजे की तुम्ही कसं करताय, काय करताय म्हणून. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते. मी सुजय दादाचं पण स्वागत करते. आणि मी सुजय दादाला विनंती करते की त्यांनी त्यांच्या सत्राला आजच्या सुरुवात करावी. थँक्यू. धन्यवाद ताई. तर सुरुवात करायची का? मी माझं स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना दिसतंय? ओके. तर आज आपण विज्ञान करणार आहोत का गंमत करणार आहोत, हा प्रश्न मी एका तासाने नंतर विचारतो. मग बघूया आपल्याला मजा आली का आपण काहीतरी शिकलो. ठीक आहे. माझं नाव सुजय. आता तुम्हा सर्वांना गोष्ट आवडत असेल ना? ओके. एक गोष्टीनेच सुरुवात करूया. तर ही खूप आधीकालची एक गोष्ट आहे. एक राज्य होतं. काय असेल त्या राज्याचं नाव? काय नाव देऊया त्याला? ढोलकपूर. ढोलकपूर. चालेल, ठीक आहे. तर हे आहे आपलं ढोलकपूर राज्य. आणि ह्या राज्याचा राजा काय असेल? राजाचं नाव? सुजैन. बरं. आणि राणी आणि एक राजकुमारी. राजकुमारीचं नाव माधवीलता. राजकुमारीचं नाव माधवीलता ठेवण्यामागे एक कारण आहे. आणि ते कारण असं की तो राजवाडा आहे, त्याच्या मागच्या बाजूला एक सुंदर बाग आहे. आणि त्या बागेत खूप सुंदर माधवीलताच्या वेली बहरतात. आणि राजा राणी दोघांना त्याची फुलं, त्याची पानं खूप आवडायची. म्हणून त्यांनी त्यांच्या राजकुमारीला सुद्धा तेच नाव दिलं. काय नाव दिलं? माधवीलता. माधवीलताची वेल कोणी पाहिली आहे का? नाही. नाही. बरं.
तर त्याला वेगळी नावं आहेत. त्याला माधवीलता म्हणतात, नाहीतर हळदवेल म्हणतात, नाहीतर मधुमालती सुद्धा म्हणतात. आणि त्याची जी फुलं आहेत ती अशी दिसतात आणि त्याची पानं अशी असतात. आणि इथे खालच्या बाजूला जे आहे ते माधवीलताच्या वेलीची फळं आहेत. तर असं म्हणतात की कृष्णाचं जे वृंदावन होतं तिथे खूप माधवीलताच्या माधवीलताच्या जे फळं आहेत ते आणखी ते वैशिष्ट्य म्हणजे की ती जी फळं आहेत त्यांना असे 3 पाकळ्या असतात. जेव्हा ते फळ सुकतं, ते सुकलेलं फळ जर आपण हातात उंच धरून खाली सोडलं तर मग ते फिरत 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 खाली येतं. हे कधी पाहिलंय कोणी? नाही. नाही. बरं, ठीक आहे. तर माधवीलता जी राजकुमारी होती तर तिला हे खूप आवडायचं. म्हणजे ती जे फळ होतं ते उंच वर धरायची आणि मग सोडून द्यायची आणि मग जसं ते गर 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 फिरत खाली यायचं ते बघायला तिला खूप मजा यायची. तिला खूप ते आवडायचं. पण एका वर्षी असं झालं की माधवीलताच्या वेलीला फुलं आले नाहीत. फुलं नाही म्हणजे फळं सुद्धा नाहीत. आणि माधवीलता खूप उदास झाली. सारखी रडायची. राजा राणी दोघे दुःखी झाले. त्यांनी खूप प्रयत्न केला माधवीलताला समजायला की राहू दे, ह्या वर्षी नाही आली फळं, पुढच्या वर्षी येतील. पण तिचं काही समाधान झालं नाही. मग आता काय करायचं? म्हणून राजानी आपल्या मंत्र्याला बोलवलं आणि मग मंत्र्याला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झालाय, तू काही करून ही फळं आण. मंत्र्याने विचार केला की माधवीलताची जी वेल आहे त्याला बहर येतो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आणि त्याची फळं येतात फेब्रुवारी मार्च मध्ये. आता ऑगस्ट मध्ये कुठून आणायची फळं? त्यांनी सांगितलं महाराजांना, महाराज तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर शेजारच्या राज्यातून आणली असती फळं, पण आता कुठून मिळणार फळं? महाराज चिडले. महाराजांनी म्हटलं ते मला काही माहिती नाही. उद्या हत्तीच्या पायात घाल. हे ऐक मंत्री घाबरले. काय करायचं त्यांना सुचेना. त्यांनी विचार केला की आपण पळून जाऊया. इथे राहिलो तर उद्या सकाळी माझं डोकं हत्तीच्या खाली. राजाला ते कळलं की मंत्री पळून जात आहेत. म्हणून त्यांनी आपले शिपाई पाठवले. मंत्र्याला पकडलं आणि राजाकडे आणलं. राजा मग मंत्र्याला समजावायला लागले. ते म्हणाले, अरे तू इतका हुशार, असं पळून कसं जातोस? पळून जाऊ नकोस. आणि तू हुशार आहेस म्हणूनच ही कामगिरी मी तुला दिली आहे. घाबरू नकोस. शांतपणे विचार कर आणि तुला काहीतरी युक्ती सुचेल. मंत्री त्यांना बरोबर वाटलं.
घरी गेले. घरी त्यांच्या मुलांनी त्यांना विचारलं, काय झालं बाबा? त्यांनी सर्व सांगितलं. मग त्यांच्या मुलांनी सांगितलं की आमच्या शाळेत आम्हाला अरविंद गुप्ता टॉयज म्हणून एका वेबसाईट बद्दल सांगितलंय. तिथे खूप सुंदर सुंदर आपण कागदातून किंवा बाटल्यातून किंवा जी टाकाऊ वस्तू असते त्याच्यातून आपण टिकाऊ वस्तू बनवू शकतो. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं कागदाचं भिरभिरं कसं बनवायचं. मंत्री खूप खुश झाले. त्यांनी म्हटलं, हो, मला मला दाखवतोस कसं बनवायचं? तर तो मुलगा म्हणाला, हो, नक्की. आणि त्यांनी दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला असं बघायचं आहे का कसं कसं हे भिरभिर बनवायचं? तयार आहात? हो. तर हे बनवण्यासाठी तुम्हाला कात्री लागेल, एक पेन्सिल लागेल आणि एक पट्टी लागेल. कागद कुठलाही चालेल, पांढरा वापरलेला कागद असू दे किंवा वर्तमानपत्र असू दे किंवा जुनं पुस्तकातलं पान असू दे. पण एकच लक्षात घ्या, दुमडलेलं नसावं. ठीक आहे. तर आता काय करायचं की पट्टी त्या कागदाच्या कडेला ठेवायची आणि त्याच्यावर एक रेष मारायची. मी आता सांगतो आणि तुम्ही करा. ठीक आहे. एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत सर परत एकदा सांगा ना. हो. तर कागद घ्यायचा, त्याच्या कडेला पट्टी ठेवायची आणि एक एक रेष मारायची. मी व्हिडिओ चालू करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतोय का? हो दिस. हा. तर कागद घ्यायचं आणि कागदाच्या कडेला अशी पट्टी ठेवायची आणि पेन्सिलने रेष मारायची. आणि मग त्याच्यावर त्या रेषेवर कापायचं. पुढचं सुद्धा दाखवतो. अशी अशी रेष आली की मग त्या रेषेवर कापायचं. आता हा जो कागद त्याच्यात ऑलरेडी प्रिंटिंग आहे म्हणून कधी कधी ती रेष दिसत नाही. म्हणून आणखीन एक सुद्धा करू शकतो की पट्टी अशी ठेवायची, त्याच्यावर बोटानी दाब द्यायचा आणि असं फाडू शकतो. आपल्याला असा एक कागदाचा तुकडा हवाय.
झालं सर. झालं सर्वांचं? ओके. तर आता अजून झालं नाही का? हो, तर एक जो तुकडा आहे त्याला अर्धा करून त्याचे 2 तुकडे करायचे. कारण प्रत्येकाला फक्त हा एक अर्धा तुकडा पुरे होईल. पुढे जायचं का? झालं? हो. शाबाश. ठीक आहे, पुढे पुढे जायचं? हो. ओके. तर आता हा जो तुकडा आहे त्याच्या मधोमध एक रेष मारायची. हे दाखवतो. पुढे जायचं? हो सर. बर. आता जी ती रेष आहे त्या रेषेचे 3 भाग करायचे. ते आहेत त्याच्यात त्या रेषेचे 3 भाग करायचे. सर दिसत नाहीये. दिसत नाहीये? ठीक, मग मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो. आता व्हिडिओ दिसतोय ना? हा, तर हा जो कागद आहे त्याच्या मधोमध मी रेष घातली आणि त्याचे 3 भाग केले त्या रेषेचे. कुठल्या एका बाजूला केलं तर पुरे. मी ते दाखवण्यासाठी दाखवतोय. म्हणजे असं. सुजय स्पीकर व्ह्यू ला टाकलं तर जास्त मोठं दिसेल ना मुलांना व्यवस्थित? स्पीकर व्ह्यू म्हणजे? इथे वर एक स्पीकर व्ह्यू आहे. ते बरं क्लिक जर केलं ना तर तुमचा व्हिडिओ सगळ्यांना मोठा दिसेल. बरं 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 चालेल, ठीक आहे. आता दिसतंय का मोठं? हा, परफेक्ट. ती जी रेष आहे त्याचे 3 भाग करायचे. झालं? ठीक आहे.
अख्खा बाजूला एक रेष मारायची अशी. एका कडेपासून थोड्या अंतरावर. माझा व्हिडिओ अजून दिसतोय का? झाले सर. व्हिडिओ दिसते. स्क्रीन शेअर दिसते. बरं ठीक आहे. स्क्रीन शेअर वर तुम्हाला दिसलं ना की कशी रेष घालायची आहे. हा, तर मी करून माझ्या व्हिडिओ दाखवतो. तर हा कागद आहे आणि पट्टी अशी मधोमध ठेवून त्या रेषेहून थोडं अंतर ठेवून हॅलो सर, बरोबर आहे का? हो बरोबर आहे, परफेक्ट. तर झाल्यानंतर तुझा कागद हा असा दिसला पाहिजे. हो बरोबर बरोबर. हो. ओके, हो बरोबर. पुढे झालं सर्वांचं? बरं. आता काय करायचं, जे कडेहून जिथे जी 1/3 वर जी रेष घातली आहे ती कापायची दोन्ही बाजूने. पण फक्त जिथे जी रेष घातली आहे फक्त तिथपर्यंत कापा, संपूर्ण कापू नका. सर दोन्ही हो, बाजूनी बरोबर. कापायचं. तर तेव्हा सांगा ना समजून. पुन्हा दाखवू? पेरणार आहे मम्मीला. नाही चालू पण चालूच. हो बरोबर. बरोबर बरोबर. हो बरोबर आहे, बरोबर आहे, परफेक्ट. पुढे जायचं का आता? हो सर. आता जी तिसरी रेष घातली होती ना ती सुद्धा कापा, म्हणजे अशी.
कापल्यानंतर हे सुमारे असं दिसायला हवं. हो बरोबर. हो बरोबर आहे. पुढे जायचं का? हो. आता ही जी लांब बाजू आहे ना, जिथे आपण 3 भाग केले होते ते दुमडून मध्ये आणा. मी माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवतो. तर हे जे कापलेलं आहे हे असं मधोमध असं दुमडायचं. परत दाखवा ना एकदा. हो. हे असं असं कापलं होतं तर हे असं दुमडायचं. ह्या बाजू कापलंय बरोबर, त्याच्या दुसऱ्या बाजूला दुमडायचं. हे असं आहे. सर बघा. हो बरोबर. हो बरोबर तसंच. एका बाजूला दोन दोन पाकळ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला फळाचा देठ बनवायचा आहे. म्हणून हे जे 3 भाग केले होते त्याचे 2 बाजूचे भाग मधोमध दुमडायचे. बरोबर बरोबर. आणि दोन्ही बाजूला आणि दोन्ही बाजूला दुमडा. हो हो बरोबर आहे. झालं का? पुढे जायचं. आता हे दुमडायचं. जो हा भाग आहे तो थोडा असा दुमडायचा. जो देठ आहे तो थोडा दुमडायचा. मी स्क्रीन ऑफ करून दाखवतो. आतमधल्या साईडने दुमडायचं का बाहेरल्या साईडने? नाही पुन्हा सांग, आवाज बरोबर आला नाही. आतल्या साईडला हो दुमडायचा, बरोबर बाहेरच्या बरोबर बरोबर. नाही कसंही आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला कसंही दुमडू शकतो. सर बरोबर आहे.
हो बरोबर आहे, पण संपूर्ण दुमड म्हणजे ते एका वर जाऊ दे. बरोबर, तसं. बरोबर बरोबर. झालं. हो. पुढे जायचं का? हो. आता आपला देठ तयार झालाय. आता आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत. तर पाकळी बनवण्यासाठी जी एक पाकळी आहे तिला अर्धी दुमडायची अशी. तर परत दाखवा ना. छोटा दिसतोय व्हिडिओ तुमचा स्क्रीन मुळे. हो चालेल. बरं चालेल. तर हे असं होतं. एक जी पाकळी होती ती मी घेतली आणि अशी अर्धी दुमडली. दिसतंय? हो बरोबर. दुमडून मग बोटांनी त्याला थोडं चपटं कर. हा बरोबर, तसंच. सर बरोबर आहे. हो बरोबर आहे. एक पाकळी झाली की मग त्याला उलटून दुसरी पाकळी दुसऱ्या बाजूला दुमडायची तशीच. सर बरोबर आहे. हो बरोबर आहे. बरोबर आहे. हे दोन्ही दुमडल्यानंतर हे सुमारे असं घरासारखं दिसेल बाजूनी किंवा बाण. हो बरोबर आहे. बरोबर आहे. झालं सर्वांचं? हा थांबायचं का? बरं परत सांगू. हा तर आपण एका बाजूला हा देठ असा दुमडला. एवढं झालं ना. एक पाकळी घ्यायची आणि ती अर्धी दुमडायची अशी. आणि मग दुसरी पाकळी दुसऱ्या बाजूला दुमडायची. सर बरोबर आहे का? हो बरोबर आहे. बरोबर आहे. झाल्यानंतर ते सुमारे असं दिसेल. झालं का सर्वांचं? हो सर. बर. आता काय करायचं? हे जे घर आहे त्याच्या खाली अशी दोन बोटं ठेवून त्या दोन्ही पाकळ्यांना सरळ करायचं. म्हणजे काय होईल की पाकळ्या वरती येतील पण सरळ होणार नाही. ते थोड्या अशा आकारात, म्हणजे जो इंग्रजीचा वाय अक्षर आहे ना त्याच्यासारखं दिसेल. हे बरोबर आहे का? हो बरोबर आहे. मस्त झालंय. हो बरोबर. झालं सर्वांचं? हो सर. आता हे आपलं भिरभिर तयार झालंय. ते वरती. हो बरोबर आहे. बरोबर आहे. तर आता ते वरती उचलून खाली सोडलं
की ते गर 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 फिरत खाली येईल. होतंय का? हो सर वाह, मस्त. दाखवा बरं कोणाकोणाचं झालं. करून दाखवा ना कोणीतरी. प्रेरणा रेनबो होम झालं का बेटा? शिवाजीनगर मध्ये कोणाचं झालं दाखवा. हा, माझं पण नाही जमलं म्हणून विचारतीये मी. माझं नाही जमलं तेच सांगते. माझं दिसतंय का? माझं दिसतंय का? हे बरोबर आहे का? काही चुकलं का याच्यात? ते तुम्ही थोडं उभं राहून वरतून सोडा. बरोबर, एक मिनिट ट्राय करते. येतंय पण सरळ खाली जातंय ते. म्हणजे सरळ खाली जाते, फिरत नाही. राऊंड नाही होते. हा, राऊंड राऊंड होतंय माझं. तुझं होतंय होतंय ना? भूमी? हो दाखव भूमी. तू दाखव भूमी. एकच मिनिट. हो सर, हे बघा. फिरतंय. हो हो, फिरतंय. व्हेरी गुड. शाबास. होतंय. सर माधुरीला कपूर नका. हा, ओ सर, माधुरीला कपूर हा. झालं. फुल झालं. हो आमचं झालं. अरे वा, शाबाश. दिसलं का प्रभाताई? नाही ग, केलंस का तू? हो मी केलं. करू का परत? हा, कर बरं. मी त्याच्यासाठी फरशीवर बसले ओ थोडं. आय एम सो सॉरी. नाही अगं, का नाही कळलं मला. हा, अच्छा, ओके ओके, ग्रेट. फरशी पण पांढरी आहे ना म्हणून दिसलं नसेल. अच्छा अच्छा अच्छा. न्यू विजनच्या मुलांचं झालं का? बाळांना तुमचं झालं? ग्रेट, मस्त, गुड गुड, हॅपी. दीदी थोडं भिंत. दीदी थोडं भिंत. हा, माझं पण थोडं थोडंच होतंय. हा, गुड गुड गुड. अजून आपण एकदा करून बघू, मग आपलं छान होईल. गुड. ठीक आहे, पुढे पुढे जायचं का? हो हो. तर तर हे जे मंत्री होते त्यांनी जाऊन राजाला सांगितलं आणि माधवीलताला दाखवलं. राजकुमारीला दाखवलं की ती स्वतः कशी ती फळं बनवू शकते आणि खेळू शकते. तर माधवीलता खुश झाली, खेळत होती. मग तिच्या मनात विचार आला की
जे ते माधवीलताचे फळ आहे त्याला 3 पाकळ्या आहेत, पण हे जे आपण बनवलंय कागदाचं त्याला फक्त 2 पाकळ्या आहेत. तरीही ते फिरतं, असं का? तिने राजाला विचारलं की राजा साहेब, असं का होतंय की हे जे कागदाचं बनवलंय त्याला 2च पाकळ्या आहेत पण तरी ते फिरतंय? राजाला उत्तर माहिती नव्हतं. त्यांनी विचार केला, आता पुन्हा मंत्र्याला बोलावं लागेल, म्हणून त्यांनी पुन्हा मंत्र्याला बोलवलं आणि मंत्र्याला विचारलं, का बरं हे असं होतंय? हे जे कागदाचं बनवलंय त्याला फक्त 2 पाकळ्या आहेत पण तरी ते फिरतंय, असं का? पण ह्यावेळी मंत्र्यांनी विचार केला होता. त्यांनी आपल्या मुलाला विचारलं होतं की कसं हे चालतं, आणि तो मग समजवायला लागला माधवीलताला. पण ते समजायच्या आधी आपण प्रयोग करून बघूया की आपण जे बनवलंय ते कुठल्या दिशेने फिरतंय. वरतून बघताना ते वेळेच्या अनुसार म्हणजे क्लॉकवाईज जसं घड्याळाचे काटे जातात तसं फिरतंय का उलट फिरतंय? आता माझं जे आहे ते घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतंय. कुणाचं कसं फिरतंय? सर कुठून पण फिरतंय म्हणणं कर. घड्याळाच्या उलट्या दिशेनेच फिरतो. घड्याळाच्या उलट्या दिशेनेच फिरतंय. बरं, कुणाचं घड्याळाच्या दिशेने फिरतंय का? अरे एकच मिनिट आम्ही बघतीये. सरांचं घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते. सगळ्यांचं उलट्या दिशेनेच फिरतंय, घड्याळाच्या उलट्या दिशेनेच फिरतंय. श्रावणीचं क्लॉकवाईज फिरतंय. घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतंय माझं. बरं, श्रावणी म्हणतीये तिचं क्लॉकवाईज कुणाचं घड्याळाच्या दिशेने फिरतंय का? श्रावणीचं. अरे वा. आता श्रावणी तुझं ते घड्याळाच्या दिशेने फिरतंय, क्लॉकवाईज फिरतंय, काय करावं लागेल? कारण का तिची अशी बाजू धरते, हो ती तसं अशी धरते. असं धरायच्या ऐवजी असं धरल्याने ते उलट फिरायला लागेल का? करून बघ. आता मी जे हे स्क्रीन शेअर वर दाखवलंय, इथे 2 दाखवलेत. एक जे आहे म्हणजे डाव्या बाजूला जे आहे ते घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतंय, पण जे दुसरं आहे ते घड्याळाच्या दिशेने फिरतंय. म्हणून तुम्ही जे बनवलंय त्याला दुसऱ्या दिशेने वळवलं, म्हणजे दाखवतो तुम्हाला. आता हे माझं असं आहे ना, हे मी उलट केलं तर मग आता ते उलट्या दिशेने फिरायला लागेल. करून बघा. आपण ज्या बाजूला पाकळी दुमडली होती त्याच्या उलट्या दिशेने दुमडायची. म्हणजे हे माझं असं होतं. हॅलो सर, हा आता बघितलं तसं नाही झालं, पण मी वेगळं केलं. हा मी काय केलं की ही जी पाकळी आहे ना, ही एक हा. पाकळी ही या दिशेला
केली आणि या दिशेला जी पाकळी होती ना बरोबर, या दिशेला केली तेव्हा ते तसं व्हेरी गुड. झालं. म्हणजे जेव्हा आपण ह्या फळ्याचे डिरेक्शन किंवा दिशा बदलतो ते उलट्या दिशेने फिरायला लागतं. करून बघा. होतंय का? झालं का कुणाचं? मी जेव्हा ना पाकळीची अदला बदल केली ना हा, तेव्हा ती घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत होती आणि आधी जसं होतं ना तेव्हा ती घड्याळाच्या उलट्या साईडने फिरत होती. बरोबर. म्हणजे तेच अं, अं, तेच जे आहे फळ आहे, माधवीलताचं फळ आहे, त्याच्या पाकळ्या आपण उलट्या केल्या की मग ते उलट्या दिशेने फिरायला लागतं. बरोबर, व्हेरी गुड. हो. तर आता आपण बघूया का हे ते फिरतं कशामुळे? काय वाटतं कुणाला? कोणाला काही कल्पना आहे की ते का फिरत असेल? हो सर. हा, सांग. हो, कोण सांगणार आहे? काजल म्हणली का? हो सर. हॅलो सर. हा, मी सांगू का? हो, सांग. हवेमुळं. बरोबर, हवेमुळं. तर हवेमुळे कसं फिरायला लागतं ते? बदलते. परत सांग. परत सांग. हो सर, आपण नाही का वरून टाकलं ना मग त्याची गती नाही का बदलते. हवा बरोबर, पंचक्की सारखं होतं. बरोबर, पवनचक्की सारखं होतं. व्हेरी गुड, शाबाश. ठीक आहे. आपण हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया की समजा खूप गर्दी आहे. माझा व्हिडिओ दिसतोय का? हो. स्क्रीन शेअर? हो नाही. स्क्रीन शेअर, नाही, बरोबर, स्क्रीन शेअर स्क्रीन नाही. शेअर करतो. तर आता समजा गर्दी आहे आणि आपण जातोय आणि आपल्याला कुणाचा तरी धक्का लागतो. तर जेव्हा आपल्याला कुणाचा धक्का लागतो, आपला धक्का सुद्धा त्यांना लागतो का? लागतो ना? हो लागतो. तर तसंच ह्याच्यात होतं. जेव्हा आपण हे भिरभिर वरतून खाली टाकतो. आवाज अडकतोय? ठीक आहे, मी पुन्हा सांगतो की जेव्हा आपण हे भिरभिर वरून खाली टाकतो तर ह्याच्या जे पाकळ्या आहेत त्या हवेला धक्का देतात. जे पांढऱ्या रेषा आहेत त्या दिशेने त्या पाकळ्या हवेला धक्का देतात. जसं पाकळ्यांचा धक्का हवेला लागतो तसाच हवेचा धक्का पाकळ्यांना लागतो. समजलं? हो. हा, जसं एका बाजूला असं होतं दुसऱ्याला त्याचं उलट होतं. म्हणजे जी दुसरी पाकळी उलट्या बाजूने आपण दुमडली आहे म्हणून हवेचा धक्का त्या पाकळीला उलट्या दिशेने लागतो. पुढे जायचं. तर हे एका पाकळीला एका दिशेने धक्का लागतो, दुसऱ्या पाकळीला दुसऱ्या दिशेने धक्का लागतो
तर ते काय करायला लागेल? फिरायला लागेल. बरोबर? श्रावणी, तू काहीतरी विचारतेस का? तुझं ऑडिओ येत नाहीये, म्यूट वर आहे. तिचं फुल दुसऱ्या बाजूने सुद्धा झालं असं म्हणतीये. बरं बरं बरं. आणि हे जे आहे की एक वस्तू, आता इथे काय होतंय की आपल्या जे पाकळ्या आहेत हवेला धक्का देते, हवा पाकळ्यांना उलट्या दिशेने धक्का देते. हेच खूप वेगवेगळ्या प्रकारात होतं. म्हणजे समजा आपण भिंतीला धक्का दिला तर भिंतीचा धक्का आपल्या बोटाला लागतो. बरोबर ना? हेच आणखीन कुठे पाहिलंय का? कुणाला लक्षात येते? बरं, इथे किती लोक पोहतात? बरं, आता पोहायला काय करावं लागतं? हॅलो सर, हा, हात पाय हलवायला लागतात. बरं, हात कुठल्या दिशेने हलवावे लागतात? आपल्या समोरच्या दिशेने. मागे. बरोबर ना? विरुद्ध दिशेने. बरोबर. तर जेव्हा आपण पाण्याला मागच्या बाजूला ढकलतो तेव्हा पाणी आपल्याला पुढे ढकलतं. बरोबर हो ना? तसंच सायकल करताना, जेव्हा आपण सायकल करतो आपण चाकाला मागच्या दिशेने ढकलतो, म्हणून ते चाक जमिनीला मागे ढकलतं आणि जमीन सायकलला पुढे ढकलतं. बरोबर ना? लक्षात येतंय? तसंच नौकेच आहे. समजा नौकेत 3-4 लोक आहेत, ते मागच्या बाजूला जेव्हा धक्का देतात तेव्हा ती होडी पुढे जाते. बरोबर ना? हे आणखीन एक उदाहरण. सुरुवात करताना भिंतीला धक्का मारून पुढे जातात, तर जेव्हा आपण पायाने भिंतीला धक्का देतो हा असा, भिंत आपल्याला उलट्या दिशेने धक्का देते. बरोबर? आता हेच आणखीन खूप वेगळ्या रीतीने आपण वापरतो. म्हणजे कसं? तुम्ही हे रॉकेट पाहिलं का? इस्रोचं रॉकेट. हो. तर इस्रोच्या रॉकेट मध्ये काय होतं की त्याच्या आतमध्ये जे रसायन असतं, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्यांचं जेव्हा ज्वलन होतं, ते रॉकेट त्या ज्वलनाचे गरम जे पदार्थ आहेत त्यांना मागच्या बाजूने ढकलतात, म्हणून ती हवा रॉकेटला वरच्या बाजूला ढकलते आणि तसं ते रॉकेट वरती जातं. तेच होतंय ना? बरोबर. आणि विमान, आता विमानात असे इंजिन असतात
आणि ते इंजिन काय करतात, हवेला मागच्या बाजूला ढकलतात. जेव्हा विमानाचं इंजिन हवेला मागच्या बाजूला ढकलतं तेव्हा ती हवा विमानाला पुढे ढकलते आणि तसं ते विमान पुढे जातं. लक्षात येतंय? प्रत्येक ह्या उदाहरणात तेच होतंय. एक वस्तू दुसऱ्या वस्तूला ज्या दिशेने धक्का देते ती दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला उलट्या दिशेने धक्का देते. एक शेवटचं उदाहरण बघूया. कोणी असं हे केलंय, रायफल वापरताना पाहिलंय? जेव्हा गोळी पुढे जाते रायफल मागे जाते. म्हणूनच एनसीसी मध्ये वगैरे ते सांगतात की रायफल नेहमी खांद्याला घट्ट धरून ठेवा, नाहीतर ती मागे येणारी रायफलमुळे खांद्याला लागू शकतं, खूप खूप जास्त धक्का लागू शकतो. आणि हे जे आहे म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूला जेव्हा धक्का देते दुसरी वस्तू पहिल्या वस्तूला त्याच वेगाने पण उलट्या दिशेने धक्का देते, ह्याला गतीचा तिसरा नियम म्हणतात. हे जर तुमच्या पाठ्यपुस्तकात अजून जर आलं नसेल तर ते येईल नंतर. पाहिलंय का? पाहिलेलं आठवतंय? आहे सर पुस्तकात. पुस्तकात आहे. हो. आपण कुठल्या वर्गाच्या पुस्तकात आहे? सर 10वीच्या पुस्तकात आहे. दाखवलेले. हो. बरं. आणि हा जो पहिल्यांदा शोध लावला होता ते होते आयझॅक न्यूटन. आणि ते कधी जन्माला आले? 1643 मध्ये. आणि सुमारे 1675 मध्ये त्यांनी हा शोध लावला. जेव्हा तुम्ही 10वीत जाल आणि हा तिसरा नियम बघाल तर तुम्हाला ते काय आहे ते माहिती आहे ना आता? समजतंय? बरं, ठीक आहे. तर एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता आपण काय केलं की आपण हे भिरभिर खाली टाकलं आणि हवा स्थिर होती म्हणून ते भिरभिर फिरायला लागलं, बरोबर? समजा आपण उलट केलं की भिरभिर तिथंच आहे पण हवा खालून येते, तरी सुद्धा ते फिरायला लागेल का? हो ना? कशासारखं? फुलासारखं. बरोबर, ह्याच्यासारखं. हे पाहिलं असेल ना जत्रेत, जेव्हा हवा वाहते ते फिरायला लागतं आपण बनवलेल्या भिरभिऱ्यासारखं. फरक फक्त एवढा की आपण जे भिरभिर बनवलंय त्याच्यात भिरभिर खाली पडतं आणि खाली पडताना ते फिरायला लागतं, आणि इथे हवा वाहते आणि त्यामुळे हे फिरायला लागतं. आता हे जे विज्ञान आहे त्याचा उपयोग इथे होतो. काय आहे? पवनचक्की. बरोबर. तर पवनचक्की मध्ये तेच होतं, हवा जेव्हा वाहते तेव्हा हवा त्या पवनचक्कीच्या पाकळ्यांना धक्का देते आणि त्याच्या पाकळ्या विरुद्ध दिशेने दुमडल्या असल्यामुळे ते फिरायला लागतं, बरोबर? आता
आतापर्यंत जे आपण उदाहरण पाहिले त्याच्यात हवेमुळे पाकळ्या फिरत होत्या. तेच आपण उलट करू शकतो का? समजा आपण पाकळ्यांना फिरवलं तर काय होईल? हवा वाहू लागेल का? आता इथे 3 उदाहरण आहेत, बरोबर? जे जे पंखे आहेत त्याच्यात आपण काय करतो? आपण मोटरनी त्या पाकळ्यांना फिरवतो आणि त्यामुळे हवा वाहायला लागते. बरोबर? पवनचक्कीचं उलट होतं इथे. बरोबर? हे आहे सिलिंग फॅन, हे टेबल फॅन, आणि हे पाहिलंय का कुणी? सर एक प्रश्न विचारू का? हा, हो विचार. पवनचक्की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते का घड्याळाच्या दिशेने? हो, ती ज्या दिशेने आपण पाकळ्यांना दुमडतो तसं त्याचं आपण बदलू शकतो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवू शकतो किंवा घड्याळाच्या दिशेने फिरवू शकतो. बरं, हे इथे कोपऱ्यात जे आहे ते कोणी पाहिलंय का? पंखाच आहे. जेव्हा मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये किंवा समजा कुठली बेकरी आहे तिथे खूप गरम हवा निर्माण होते. त्या गरम हवेला बाहेर टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बनवतात. पण त्यातलं जे विज्ञान आहे तेच आहे. पाकळ्या आहेत आणि आपण त्यांना फिरवतो आणि जेव्हा ते पाकळ्या फिरतात ते हवेला धक्का देतात आणि आतली हवा बाहेर फेकतात. आणखीन 3 उदाहरणं बघूया. इथे सुद्धा एक पंखा आहे आणि हा पंखा जेव्हा फिरतो ते हवेला मागच्या बाजूला ढकलतं आणि मागच्या बाजूला जाणारी हवा विमानाला पुढे ढकलतं आणि तसं ते विमान पुढे जातं. तसंच हे गाडीचं इंजिन आहे. कमिन्स मध्ये आम्ही डिझेल इंजिन बनवतो. तर त्या डिझेल इंजिन मध्ये सुद्धा एक पंखा असतो. हा पंखा काय करतो की त्या इंजिनला गरम होऊ देत नाही. इंजिन मधली जी गरम हवा आहे ती बाहेर फेकून देतो. पण त्यात सुद्धा तेच असतं. वेगवेगळ्या पाकळ्या असतात आणि ते ह्या बेल्टनी फिरवलं जातं आणि त्या पाकळ्या हवेला बाहेर ढकलतं. आणि शेवटी आपण हे उदाहरण बघूया. हे काय माहितीये का? हे कोणी पाहिलंय? नाही. तर हा आहे कॉम्प्युटर मधला जो मायक्रो प्रोसेसर असतो. म्हणजे कॉम्प्युटर मधलं जो मेंदू असतो ते हे आहे. तर त्याच्यात काय होतं की ते खूप गरम होतं. ते गरम होऊ नये म्हणून त्याच्यावर सुद्धा एक असा पंखा ठेवतात. कॉम्प्युटर चालू केला की पंख्याचा आवाज येतो. तो असाच असतो. तो ह्याच्यामुळेच असतो. लक्षात आलं?
ठीक आहे. आतापर्यंत आपण जे पाहिलं की हवा हे माध्यम म्हणून आपण वापरलं. हवेच्या ऐवजी आपण पाणी वापरू शकतो का? हा? पिस्टनचा नाही, पुन्हा सांग. हे नाही का डिझेल इंजिन पिस्टनचं आहे ना, हा, पिस्टनच आहे हो ना. बरोबर. हो बरोबर. डिझेल इंजिनच्या आत पिस्टन असतात आणि त्याच्यात त्या सिलेंडर मध्ये आपण हवा आणि फ्युएल म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल फिरते. त्यांचं मिश्रण करून त्याला जाळतो आणि तसं ते इंजिन चालतं. बरोबर. तर माझा प्रश्न असा होता की हवेच्या ऐवजी जर आपण पाणी वापरलं तर तो होतो पंप. हा आहे एक पंप, पाण्याचा पंप. इथे हा जो इम्पेलर आहे तो फिरत राहतो आणि तो पाण्याला धक्का देतो. हे माहिती आहे का कुणाला काय आहे? हे नाही बाई. पुन्हा सांगा, तुमचा आवाज थोडा ब्रेक झाला. जनरेटर. बरोबर. तर हे धरण आहे आणि त्या धरणात जे आपण पाणी साठवून ठेवतो ते आपण ह्या जनरेटर मधून किंवा टर्बाईन मधून पास करतो, त्याच्यातून जायला देतो आणि जसं ते पाणी त्याच्यातून वाहतं ते टर्बाईन फिरायला लागतं आणि जनरेटर मधून आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो, वीज निर्माण करतो. हे बघा, तेच इथे दाखवलंय. इथे पाणी साठवलंय धरणाच्या मागच्या बाजूला आणि इथून मग आपण पाण्याला सोडतो आणि हे जे टर्बाइन आहे ते फिरायला लागतं आणि हे जनरेटर मधून मग वीज निर्माण होते. पण विज्ञान तेच आहे ना. आपण जे भिरभिर बनवलं आणि हे त्याच्यात विज्ञान तेच आहे. बरोबर. तर आपण काय काय पाहिलं? आपण हे भिरभिर बनवलं आणि मग गतीचा तिसरा नियम पाहिला आणि तोच नियम ह्या सर्व ठिकाणी वापरला जातो. बरोबर. लक्षात आलं? तर आता शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांना. आता आपण विज्ञान केलं का गंमत केली? तर मी सांग सांग. दोन्ही पण. मजा आली? विज्ञानाच्या गुड. धन्यवाद. गंमत. बर. ताई आता हो. माझं येस, तुमचं स्क्रीन संपलं शेअरिंग आता. थांबवलं. इथे थांबवतो. हा, तुमचं स्क्रीन शेअरिंग थोडं थांबवा म्हणजे आपल्याला सगळ्यांना हो. बघता येईल. हो, थांबवलं. येस. कसं वाटलं सगळ्यांना? खूप छान. मजा आली की नाही? मग सुजय दादासाठी आणि आज आपल्याकडे विक्रम दादा पण आहेत, या दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण मस्त पैकी. धन्यवाद सुजय जी, काफी अच्छा था. मैं लेट ज्वाइन किया लेकिन नेटवर्क प्रॉब्लम के कारण, लेकिन काफी अच्छा था. मैं सुन रहा था, जा रहा था बाकी. यस. और सबसे अच्छा तो मतलब बच्चे भी फीडबैक डेफिनेटली देंगे. मैं एंड में बात करूंगी. तो हम बच्चों से पूछते हैं कि आप लोगों को कैसे सीखने को मिला, तुम्हाला कसं वाटलं शिकायला, काय काय शिकायला मिळालं.
असं एक एक जणांनी सांगितलं तर आवडेल. मी सांगू का? हा सांग. मला आजचं सेशन खूप आवडलं. त्याच्यात मला विज्ञानाच्या माध्यमातून आपण गंमत जम्मत कशी करू शकतो हे शिकायला भेटलं. आणि आपण म्हणजे एखादं म्हणजे ते सरांनी सांगितलं की फुल कसं बनवायचं आणि ते पवनचक्की पर्यंत पार सरांनी ते शेवटपर्यंत समजून सांगितलं, ते पण खूप आवडलं मला. आणि आजचं सेशनच खूप भारी होतं की म्हणजे विज्ञान विषय काही काही विद्यार्थ्यांना आवडत नाही आणि आपण ते विज्ञान विषय समजून घेण्यासाठी गंमत जम्मत करून तो विषय समजून घेतला पाहिजे असं सरांनी सांगितलं. आणि खूपच छान वाटलं आजचं सेशन. थँक्यू सर. येस, गुड. थँक्यू मानसी. आणखीन कोण बोलेल बेटा? दीदी मी सांगू? मी बोललो. न्यू विजन मधून बोलल्यानंतर परिणाम होम मधून बोला. हा हॅलो. एक मिनिट सोनल. काजल जरा थांब बेटा, आपण न्यू विजनच्या ताईला बोलायला संधी देऊ. हा बोल बेटा. आपण आहे ना प्रयोगामधून अभ्यास शिकलो नाही का, पहिलं प्रयोग करायचं मग त्याच्यातून आपल्याला अभ्यास समजतं, मग कृती केली ना मग आपल्याला बरोबर ध्यानात बसतं. गुड. शाबास. येस, मस्त, छान सांगितलं. कृती केली की लक्षात राहतं. अजून कोण बोलेल न्यू विजन मधून? बरं, प्रेरणा रेनबो होम. दीदी मला हे सांगत होतं की आजचं सेशन खूप आवडलं आणि फुल काढायचं खूप मजा आली आम्हाला. अच्छा, फुल काढायला खूप मज्जा आली. बरं, अजून कोण सांगेल? खूप छान झालं होतं. हा बोल बेटा. हा एक मिनिट. देहू फाट्यावरून पहिले संजीवनीच्या इथून कोणीतरी बोलतंय, मग 2 जण बोला. हा दीदी मला आजच्या सेशन मधून बिरबिर हे कसं बनवायचं हे शिकलं आणि थोडीशी विज्ञान मधली माहिती पण मिळाली. थँक्यू सर. ग्रेट. आणि श्रावणीच्या इथलं बिरबिर मस्तच फिरतंय, बघतोय आम्ही व्हिडिओ मध्ये, दिसतंय आम्हाला. गुड गुड गुड. अजून कोण सांगेल? देहू फाट्यावरून अजून कोणीतरी होतं ना? प्रवीण होता वाटतं. हा एकटीच होती ती. एकटीच होती. ओके. हा अमर, तुला बोलायचंय काही? मला नाचचं क्षेत्र खूप आवडलं आणि ना त्यातून आम्हाला बिरबिरा शिकायला भेटलं. व्हेरी गुड. बिरबिरे शिकायला मिळालं. ओके. आणखीन कोण बोलेल? रुबाना, तुझ्या इथून कोणी बोलतील मुली? संध्या, साहिल? बर, स्टाफ मधून कोणाला बोलायचंय? हो ताई. हा बोला. आजचं सेशन खूप छान होतं. मुलांनाच नाही तर आम्हाला पण एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आणि खूप छान एक नवीन गोष्टींनी ज्ञानात भर पडली, तर खूप छान वाटलं आम्हाला. येस. कांचन? हॅलो, आवाज नाही येते कांचन तुझा. श्रावस्ती, तुला काही बोलायचंय? हा, आवाज येतोय माझा? हो येतोय. हा याचं खरंच सेशन खूप छान होतं. गमतीतच विज्ञान शिकायला मिळालं. छान होतं. येस, गुड. धन्यवाद. रुबाना, तुझ्या इथून मुली काही बोलतील? हा बोल रुबाना. हा हॅलो. हा बोल बेटा. आम्ही म्हणजे इथं क्वारंटाईन मध्ये आहोत, त्याच्यामुळे म्हणजे असं काय थोडं बोर होत होतं, एंटरटेनमेंट काहीच होत नव्हतं. तर आजची ऍक्टिव्हिटी खूप आवडली आम्हाला आणि म्हणजे एंटरटेनमेंट पण झालं आमचं आणि त्याच्यामधनं आम्हाला म्हणजे आम्ही 10वीत होते ते 10वीत आहे. तर मला सर्वात महत्वाचं म्हणजे 8वी आणि 9वीचा अभ्यास असतो. तर म्हणजे गतीचा नियम खूप महत्वाचा धडा आहे, तो परत हे झाला, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. वाव,
आणि मला खूप किती चांगलं सुंदर. वाटलं. हो मला पण. वेल डन बेटा, खूपच छान सांगितलं ताई तू. मस्त. कांचन, येतोय तुझा आवाज? चेक कर एकदा. नाही, आवाज नाही येते तुझा. नाही. सोनल, तुला काही बोलायचं होतं? छान होतं दीदी. ओके, ग्रेट. म्हणजे आजचं सत्र तर आपल्याला तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं त्यातला सगळ्यात मला आवडणारा जो फीडबॅक आहे, म्हणजे खरं सगळ्यांनीच खूप सुंदर सांगितलं की खेळता खेळता आपण 10वी पर्यंतचा अभ्यास कसा शिकतो आहोत. आणि तुम्हाला खूप जणांना असं वाटलं असेल की अरे 10वीचं विज्ञान इतकं सोपं आहे का, मग तर मजा आहे, आपण कशाला टेन्शन घ्यायचं त्याचं, नाही का? आपण नेहमी कितीतरी टेन्शन घेतो. आणि एकेने कोणीतरी सांगितलं खरं की विज्ञान म्हणलं की आई ग किती बोर असतं, पण असं गमती गमतीने जर आपण विज्ञान शिकलो तर आपल्याला किती मज्जा येईल. आणि सगळ्यात जास्त मला एक गोष्ट खरं खूप आवडली सुजय, की ही जी ताई म्हणली ना आता शेवटी की ते क्वारंटाईन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये लिमिटेशन्स येतात, तर ते बोर होत होते आणि त्यांना आता ही अशी ऍक्टिव्हिटी मिळाली, गतीचा नियम शिकायला मिळाला, तर त्यांना खूपच छान वाटलं. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आम्हाला पण एक गोष्ट ऍज अ टीचर म्हणून जे लोक काम करतायत त्यांना हे लक्षात आलं की आपण छोट्या गोष्टीपासून मोठी गोष्ट कशी शिकवू शकतो. म्हणजे भिरभिऱ्यापासून विमानापर्यंत आणि पवनचक्कीपर्यंत, जनरेटर पर्यंत कशा तोच एक नियम असतो. हे आपण जेव्हा सांगतो त्यावेळेला खूप छान आपण गतीचा नियम कुठे कुठे लावू शकतो आणि इतरही गोष्टी. सो थँक्यू व्हेरी मच. आम्ही असंच अपेक्षा करू की तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आमचा अभ्यास मुलांचा अधिक सोपा नक्की. आपण करूयात त्या निमित्ताने. विक्रमजी, थँक्यू व्हेरी मच. नक्की. बहुत ही मला सुद्धा एक्साइटिंग खूप मजा आली सेशन था. मुलाबरोबर खेळायला. यस. विक्रम जी, आप कुछ कहेंगे? मुझे भी काफी अच्छा लगा. मैंने एक बार थोड़ा देखा था शुरुआत का, फिर उसके बाद बीच में चला गया था. फिर अभी काफी बच्चों का मतलब कि काफी रिस्पांस भी अच्छा था, मतलब कि पूरा इन्वॉल्व थे सारे लोग और एंजॉय भी कर रहे थे वो उड़ा उड़ा के, मतलब घिरनी जो था. हम लोगों ने भी अच्छा लगा. बना के देखा. हमको भी बाकी बहुत मजा आया. थैंक यू सुजय, आपका मतलब कि काफी अच्छा सेशन था. एंड थैंक यू प्रभा, वेलकम. आपने Yes. अच्छा मतलब कोऑर्डिनेट किया, मतलब कि मटेरियल एंड एवरीथिंग. यस, बच्चों ने काफी अच्छे से इंटरेस्ट लेके किया. सो थैंक यू वेरी मच. सब लोगों के लिए हम लोग क्लैप्स करेंगे, हम लोगों को खुद को शाबाशी देंगे कि बहुत अच्छे से आज हमने परफॉर्मेंस किया. थैंक्स अ लॉट. येस. सो सब बच्चों के लिए आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता भेटतो. 6:45 वाजेपासूनच आपण जॉईन करतो आणि रोज आपल्यासाठी खूप इंटरेस्टिंग वेगवेगळं सत्र असतं. तुम्ही त्याच्यामध्ये नक्की जॉईन करा. आपण त्याच्यामध्ये गणित शिकतो आहोत, इंग्लिश शिकतो आहोत, गोष्टी ऐकतो आहोत. खूप छान छान गोष्टी आपल्याकडे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण आपण सध्या घेतो आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी रोज अशाच पद्धतीने आलात तर खूप मज्जा येईल. आपण एकत्रित छान धमाल करूयात. येस. सो थँक्यू व्हेरी मच. थँक यू. येस. Thank बाय you. बाय. टेक Bye. केअर. बाय.